आता ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये अबू आझमी यांच्या प्रवेशाची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल्याची ही माहिती आहे। ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होऊ शकतो। तर सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर त्यांची चर्चाही झालेली आहे अशी माहिती मिळते। अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये अबू आझमी प्रवेश करतील अशी एक चर्चा सुरू आहे। प्रफुल्ल पटेलांसोबत या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची ही माहिती आहे। ईशान्य मुंबईमध्ये अबू आझमी यांचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांच्याकडून। संदीप, अबू आझमी आणि प्रफुल्ल पटेलांची भेट झाल्याची माहिती मिळते। अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अगदी बरोबर आहे निखिला। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर समाजवादी पक्षाला हा एक मोठा झटका म्हणता येईल, कारण अबू आझमी हे उत्तर भारतीयांचे मुंबईतले नेते अशी खरं तर त्यांची ओळख आहे। आपल्याला माहिती आहे यापूर्वी राज ठाकरे असतील किंवा शिवसेनेतले ठाकरे गटातले काही नेते असतील यांच्यासोबत त्यांचे मतभेद कायमच होत होते। पण आत्ताची बातमी येते, सूत्रांकडून जी माहिती समजते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते लवकरच प्रवेश करणार आहेत। ईशान्य मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, तर मिहिर कोटेचा हे भाजपचे उमेदवार आहेत। आणि त्यामुळे अबू आझमी यांना मानणारा जो नक्कीच धन्यवाद संदीप, एकूणच माहितीबद्दल। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांची प्राथमिक चर्चा झाल्याची ही माहिती मिळते।